शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत। प्रकट महाराष्ट्र। नमस्कार, मी उमेश मोहिते आणि आपण पाहत आहे प्रकट महाराष्ट्र। खारघर सेक्टर 15 येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 नवी मुंबई खारघर सेक्टर 15 येथे स्वराज्य प्रतिष्ठान खारघर आणि तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ घरकुल यांनी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी कार्यकर्ते, सभासद, शुभेच्छुक, हितचिंतक, पुरुष, महिला मंडळ, लहान मुले मुली, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिवजन्मोत्सव सोहळ्याची क्षणचित्रे टिपली आहेत आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी उमेश मोहिते यांनी। मळ्यामध्ये आता कुठे उडी मारायची आपल्याला? व्हेरी गुड, करायची सुरुवात। चलो ओके, स्टार्ट। जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी। थांबा 2 मिनिटं, इथे थोडं प्रॉब्लेम आहे, ही पण पूर्ण करून टाकू आपण लाईन। व्हॉल्यूम त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा, जो बाळा जो जो रे जो। नमस्कार, मी हर्षल भदाने पाटील, स्वराज्य प्रतिष्ठान खारघर सेक्टर 15चा मी अध्यक्ष आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठान गेल्या 11 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण अशा सामाजिक उपक्रम राबवत ही शिवजयंती आम्ही साजरी करत असतो। आणि यंदाची शिवजयंती जी आहे ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं, भव्य दिव्य अशा पद्धतीनं महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी, त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत यांच्या जे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम आम्ही घेतलेत। खेळ पैठणीचं हे विशेष आकर्षण होतं आणि या माध्यमातून बऱ्याच महिला ज्या आहेत यामध्ये सहभागी झाल्या होत्या। आणि 19 तारखेच्या दिवशी आपण जर बघितलं तर सकाळी रात्री 12 वाजतासुद्धा आपण पाळणाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। पाळणा जो आहे तो पाळणा या ठिकाणी साजरा करण्यात आला। मोठ्या प्रमाणात सेक्टर 15 असेल, 16, 17 आणि 18 येथील सगळे शिवभक्त मंडळी उपस्थित होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदाची जी मिरवणूक निघालेली आहे ती पारंपरिक वाद्य हे वाजवत आम्ही खरं तर ही शिवजयंती ती साजरी केली आहे। यामध्ये पुणेरी ढोल ताशांपासून आमच्या ज्या सगळ्या महिला आहेत स्वराज्य प्रतिष्ठानच्या महिला सेक्टर 15, 16, 17, 18 मधील यांनी खरं तर लेझिम खेळत शिवजयंती जी आहे ती साजरी केलेली आहे। आणि खरं तर आनंद होतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरा करताना ज्या पद्धतीनं जो माहोल असतो, जो जल्लोष असतो, हा एक वेगळा जल्लोष असतो। आणि खरं तर या सगळ्या हे उपक्रम करत असताना सुद्धा या ठिकाणी बऱ्याच लोकांचं, काही सामाजिक संस्थांचं देखील सहकार्य जे आहे हे मला लाभत असतं। बरेच सामाजिक या ठिकाणी असलेले सामाजिक सेवक आहेत, त्यांचं देखील आम्हाला या ठिकाणी मदत मिळते। आणि अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करताना आमच्या येथील सेक्टर 15, 16, 17, 18 सर्व तरुण मंडळी या ठिकाणी एकवटलेले बघायला मिळतात। प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का।